जमले छोटा मोठा बाल मित्र, आज मी तुम्हाला काही 4 सूचना ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षक होत्या. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यवती व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील होते. 1846 मध्ये ज्योतिराव यांच्याशी विवाह झाला. एवढं माहिती संपवतो. जय जवाहर. राजमाता जिजाऊ यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने अशी माझी विनंती. नावा काय चेहऱ्याचं काय चेहऱ्या वाटून पडायचे सन्मानाने जगायचे सन्मानाने जगायचे अशी शिकवून देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्याविषयी मी काही बोलत आहे. 12 जानेवारी 1998 रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे झाला. राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव महिसाबाई असे होते. शहाजी राजे भोसले यांच्याशी राजमाता जिजाऊ यांचे विवाह झाले. ते तुम्ही शांत चित्ताने अशी माझी विनंती. जीवन जगले देशासाठी देश स्वतःचे जपरा. जीवन जगले देशासाठी देश स्वतःचे जपरा. भारत स्वातंत्र्य केली भारत माता ते गांधीजी फार आणि फार महान. महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधीजी आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. वयाच्या 13व्या वर्षापासून त्यांचा कस्तुरबा यांच्याशी माझे 4 शब्द संपवते. जय. Good morning everyone. My name is Shreya. Today is the 26th January. Today we celebrate Republic Day. Republic Day is happy, very happy Republic Day. Republic Day is a national festival. Today is a constitute coming for 95th. We must always respect. I love my country. I am be Indian. I proud me. माझ्या छोट्या छोट्या बाळ मित्रांनो, मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने अशी विनंती. माझ्या भाषणाला प्रयास टाकतील. दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या अन्नदा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस आपल्या न्यायाचा विजय असो प्रयास टाकला. आज 26 जानेवारी म्हणजेच आपल्या आवडत्या राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी मी नम्र करते. सन 1950 पासून दरवर्षी या आपल्या एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. माझ्या छोट्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 4 शब्द सांगणार आहे जे तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. माझ्या भाषणाचे नाव श्री संत ज्ञानेश्वर. प्रत्येक राष्ट्राला एक राष्ट्रगीत असते. या गीतामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. पण विश्वात एकात्मता साधायची असेल तर विश्वासाठी असायला हवे ना. आणि हो, विश्वगीत आहे या आपल्या भारत मातेच्या एका सुपुत्राने हे गीत तयार केले आहे. सुपुत्राचे नाव म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर. सारेजण त्यांना माऊली म्हणून ओळखतात. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई उभा याच्या पोटीच्या अजून साक्षात सजीव होऊन आले. यातून श्री ज्ञानेश्वर पुढे सर्वांची माऊली बनले. माझ्या छोट्या बाल मित्रांनो, आज मी काय तुम्हाला 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. उत्सव 3 रंगांचा आभाळ असतात दिला. उत्सव 3 रंगांचा आभाळ असतात दिल्यानंतर मस्तक मिठा करून ज्यांनी भारत देश घडवला